आराम करायचेस आणि तुला काही खावंसं वाटलं तर मला सांग, मी करून देईन, पण तू किचन मध्ये यायचं नाहीयेस. ए मी ऑनलाईन इमली मागवू का? अगं आधी तिला विचार, तिला काय खावंसं वाटतंय ते. मी सांगेन मला काही खावंसं वाटलं तर. तुम्ही या विषयावर बोलायचं नाही, मी तुम्हाला सांगितलंय ना. आणि इतक्या मोठ्यांदा तर नाहीच नाही. मलाही तेच म्हणायचं होतं. थोडं पेशन्स ठेवा. करेक्ट आहे. या विषयावर विरोचक अगदी दुसऱ्या रूम मध्ये असलं तरी इतक्या मोठ्याने आणि ओपनली नाही बोलायचं. ओके? सॉरी. सॉरी बाईजी. नेत्रा, औषधं घ्यायची. बरं, मी आहे माझ्या रूम मध्ये. विरोचक येतोय. काकू आता खेळ सुरू करायचा. थोडी जरी शंका आली किंवा धोका आहे असं वाटलं तर विरोचकापासून लांब जायचं. झाली जेवण? म्हणजे तू मला काळजी पोटी जेवून घे म्हणून सांगितलंस. कोणी बोलतच नाही आहे ग माझ्या बरोबर. मी आले की निघून जातात सगळे. मी केलेला स्वयंपाक सुद्धा जेवत नाही. मला खरंच खूप त्रास होतोय. म्हणजे आपलीच माणसं आपल्याशी असं सावत्र असल्यासारखं वागतात ना, खूप त्रास होतो. माझी नक्कीच काहीतरी चूक झाली असणार. आय एम सॉरी. पण काय चूक झाली ती एकदा सांग ना मला प्लीज. आता नको, मी नंतर सांगेन सगळं. तू जेवून घे. म्हणजे मी माझ्या मी मारले आईला. मारू टाकते आईला. वहिनी, वहिनी प्लीज. तू नाही मारलेस. तुझ्या शरीरात असलेल्या विरोचकाने केलंय हे. तू खरंच काही नाही केलेस. आणि मला माहितीये तुझ्या शरीरातून तो विरोचक राक्षस निघून गेलाय. खरं तर घरातल्या सगळ्यांनाच हे कळतंय, पण त्या राक्षसाची भीतीच एवढी आहे की सगळे तुझ्यापासून अंतर ठेवून राहते. म्हणून सगळे तुला स्वीकारत नाहीये. माझ्या हातून कसं झालं? मी काय करू? मी काय करू आता? असं कसं झालं? मला खरंच कळत नाहीये केतकी. वहिनी, तुलाच काहीतरी करावं लागेल. आणि असं काहीतरी करावं लागेल ना की सगळ्यांचा विश्वास बसेल की तूच रुपाली राज्याध्यक्षस आणि तुझ्यातला विरोचक निघून गेलाय कायमचा. तुलाच काहीतरी करावं लागेल. शांत. करेन. मला करावंच लागेल. माझी सगळी माणसं माझ्यापासून लांब गेलेत केतकी. मला नाही सहन होते. हे बघ, तू आधी शांत हो. आणि तू जे काही करशील ना त्याच्यात मी तुझ्या सोबत असेल. तू नको काळजी कर. मी निघते आता. भाऊजी येते ना. तू रडू नकोस. आलीच.
नेत्रा ऐक नेत्रा ऐक नेत्रा काय झालं हा? कुठं दुखतंय मी काय करू मी तुला पाणी हवंय का मी पाणी देतो ऐक नकोय पाणी ऐक काय करू गोळ्या जाणं दुखतंय का हं? मला सांग एक्झॅक्टली कुठं दुखतं नेत्रा बरं वाटतंय अचानक झोपेत कळ आली पोटात खूप जोरात पण हे असं कशामुळे दुखलं असेल माहित नाही म्हणजे खरं तर पडात असं होतं का ते माहित नाहीये